सातवाहन घरातला हा 17वा, तोपर्यंत सगळं स्थिर स्थावर झालेलं होतं. हा राजा मुळातच प्राकृत भाषेचा जितका पुरस्कर्ता तितकाच तो प्रतिभावान आणि कल्पनाशक्ती असलेला हा राजा. म्हणून याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी स्वतः तर रचना केलेल्या आहेतच, फक्त गाहा सप्तसई ही रचना एवढी नाही, ही त्याची रचना नाही, त्याच्या काही कविता फक्त त्यामध्ये आहेत. कवी म्हणून तो आहेच आहे, पण सगळ्यात महत्वाचं कार्य त्यांनी जे केलेलं आहे की त्या कालखंडामध्ये ज्या ज्या लोकांनी कविता लिहिलेल्या आहेत त्या सगळ्यांचं एकत्रीकरण करण्याचं फार महत्वाचं काम त्यांनी केलं. मी जसं काल उदाहरण दिले की सर्वसामान्य माणूस सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कविता करत होतो. कालची 2 तुम्हाला ज्या गाहा सांगितल्या त्या गाहांचे नावं कवींची माहिती नाही आहेत, पण आपल्या राजाबद्दल आत्मीयता वाटणारा, अभिमान वाटणारा अशा प्रकारच्या त्या गाहा आहेत. म्हणजे अद्भुत कल्पनाशक्तीचा आपल्याला प्रत्यय येतो. अशाच काही गाथांचा गाहांचा आज आपण विचार करणार आहोत. हा जो हाल सातवाहन राजा होता, या राजाच्या दरबारामध्ये अनेक जशी माणसं होती, सेनापती असतात, राज्यकारभार पाहणारी माणसं असतात, तशीच त्याच्या दरबारामध्ये कवी पण होते. पालित, श्रीपालित किंवा पालित असं नाव असणारा एक मंत्री, पोट्टीस नावाचा एक मंत्री आणि अढ्यराज नावाचा मंत्री, असे 3 मंत्री होते त्याच्या दरबारामध्ये, ज्यांच्या स्वतंत्र रचना होत्या. अढ्यराजाने तर उत्साह नावाचा एक छंद निर्माण केलेला होता आणि ज्या छंदामध्ये हाल महाराजांनी स्वतः रचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या काळामध्ये एक विशेषत्वानं जाणवणारी गोष्ट म्हणजे आज आपण हा विचार करतो की नाही हे आजचं आहे. आज कदाचित तुम्हाला माहिती असेल की नाही मला माहित नाही, कवितेच्या प्रांतामध्ये किती जणांना आज अभ्यास पूर्ण पद्धतीने करतात. कवींचा एक समूह असतो, तो समूहाच्या नावाने कविता प्रकाशित होतात. त्या समूहात जे कवी असतात त्यांचं कोणाचंही व्यक्तिगत नाव नसतं. माहिती असं कोणाला? असे आहेत. मी पुस्तकच पाहिलेलं आहे काही वर्षांपूर्वी. त्या पुस्तकावर कवीचं नाव नाहीये, फक्त त्या समूहाचं नाव आहे. हाल महाराजांच्या काळामध्ये 56 नावाचा समूह होता कवींचा आणि त्या नावाने कविता होत्या. या गाहा सप्तसईमध्ये त्या नाही आहेत, पण 56 कवींचा उल्लेख हाल महाराजांच्या कालखंडामध्ये होत्या. हा उल्लेख नंतर हर्षचरितामध्ये आहे, वज्रालग्गमध्ये आलेला आहे. नंतरच्या कालखंडात ज्यांनी ज्यांनी काही उल्लेख घेतलेले आहेत, उद्यतन सुरीच्या कुवलय मालेमध्ये आलेले आहेत, असे सगळे उल्लेख आलेले आहेत. हा 56 आहे, याचा उल्लेख आल्यानंतर मग 56 नावाचा कवी होता का याचा विचार करत असताना लक्षात आलं की 56 नावाचा कवी कोणी नव्हता, कारण त्याचा जो शब्द वापरला होता 56 हा अनेकवचनी शब्द आहे. 56 हा एकवचनी, 56 हा अनेकवचनी शब्द आहे. अनेक वचनी आहेत याचा अर्थ एकापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून सगळ्या इतिहासकारांनी असं म्हटलंय की 56 नावाचा एक समूह होता कवींचा. म्हणजे त्या काळामध्ये कविता किती समृद्ध होती याचं एक उदाहरण आहे. हरिवृद्ध आणि नंदीवृद्ध असे 2 कवी या कालखंडात होऊन गेलेले आहेत, समकालीन हाल महाराजांचे कवी आहेत. या हरिवृद्धचा उल्लेख तर नंतरच्या प्राकृत नाटकामध्ये आलेला आहे. विदूषक आणि त्याच्याबरोबरचा जो चेट असतो ते जेव्हा बोलत असतात तेव्हा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी ते दाखवत असते की माझ्याकडे हे मी असं केलं तर बघेल तो, असं म्हणत असं तो हरिवृद्धची कविताच तुला ऐकवतो. म्हणजे एवढा दबदबा निर्माण करणाऱ्या या कविता होत्या की ज्यांचा नंतर एका नाटकामध्ये उल्लेख होतो. असे हे कवी हाल महाराजांचे समकालीन होते. हा गाहा सप्तसईचा एकत्रित विचार करत असताना पुन्हा एकदा आपण कालचा जो रॉयल एशियाटिक
सोसायटीचा संदर्भ आहे तो मला पुन्हा एकदा घ्यावा लागणारच आहे, त्याच्याबद्दल इलाजच नाही. आपण ही गाहा सत्तसई आली कुठून आपल्याकडे? जर्मनीचा तत्ववेत्ता अल्बर्ट फ्रेडरिक वेबर, डॉक्टर वेबर हा जर्मनीचा तत्ववेत्ता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, द्वारकेपासून पुरीपर्यंत भारतभर हिंडला आणि त्यांनी ह्या गाहा गोळा केल्या, सगळ्या त्या एकत्रित केल्या. आणि पहिल्यांदा म्हणजे भारतात निर्माण झालेलं साहित्य, त्याच्यावर पहिला मुद्रण संस्कार असा शब्द जर आपण वापरला तर तो जर्मनांनी केलेला आहे. 1870 मध्ये या वेबरने जर्मनीमध्ये जर्नलच्या स्वरूपामध्ये या गाहा मांडलेल्या आहेत. त्या 370, त्यांची संख्या होती त्यावेळेला 370. त्याला 370 सापडल्या, 370 त्यांनी छापल्या. अस्वस्थ झाला, या एवढं छान मिळालेलं आपल्याला, पुन्हा भारतात आला, पुन्हा आणखी नवनवीन सापडल्या. 2 वर्षांनी ते 72 मध्ये पुन्हा पुनर्प्रकाशित केला, त्याची संख्या वाढली, ती 400च्या वर गेली. पुन्हा 74 मध्ये आला, पुन्हा 74 पर्यंत आणखी काही गाहा मिळाल्या आणि ती संख्या नंतर मग 650 ते 750 पर्यंत गेलेली आहे. संपूर्ण भारतभरामध्ये या गाहा सत्तसईचं एवढं प्रचंड काम करत असताना भारतीय कुठे होते हा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल. पण लगेचच याची सुरुवात झालेली आहे. वसईला राव बहादूर विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी 1870 मध्ये शालिवाहनाची सप्तशती असा एक निबंध प्रकाशित केला. तो मला आठवत नाही प्रकाशित केला का वाचून दाखवला, मला आठवत नाही, नंतर तो प्रकाशित झाला असेल. पण पहिल्यांदा 1870 मध्ये म्हणजे या 1873 मध्ये झालेला तो. 1872 मध्ये पहिला मुद्रण संस्कार झाला, 1870 मध्ये दुसरा 72 मध्ये झाला आणि त्याच वेळेला 3 वर्षानंतर राव बहादूर विश्वनाथ नारायण मंडलिक हे वसईचे राहणार होते. वसईच्या एका ब्राह्मणाकडून त्यांना ते सगळं मिळालेलं होतं आणि ते त्यांनी एका निबंधाच्या स्वरूपामध्ये मांडलं. पहिल्यांदा आपल्याकडे गाहा सत्तसई लोकांच्या समोर आली, शालिवाहनाची सप्तशती या नावाने. आता सप्तशती हा शब्द का वापरला त्यांनी? कारण ते संस्कृतचे अभ्यास, प्राकृत आणि संस्कृत. आज बोलताना माझं प्राकृत संस्कृत यांचा जो थोडा बहुत संघर्ष या संदर्भात बोलणं होणारच आहे, इलाज नाही, कारण त्या काळात जे समोर येतं त्याचाच तो अर्थ आहे. म्हणून त्यांनी तो सप्तशती हा शब्द वापरला आणि शालिवाहनाची वापरलेला आहे. शालिवाहन हाही शब्द काल जसं सांगितलं तर शालाहनाचं संस्कृत रूप म्हणजे शालिवाहन आहे. म्हणून शालिवाहनाची सप्तशती या अर्थाने त्यांनी तो निबंध वाचला आणि नंतर मग सगळ्यांचं लक्ष गेलं त्याकडे. मग नेहमीप्रमाणे आपले सुकटणकर आहेत, भांडारकर आहेत, या लोकांनी याच्यावर कामं केली. श्रीधर व्यंकटेश केतकर आणि आ जोगळेकर या दोघांचं आदराने नाव मी घेतो. त्याचं कारण असं की आज आपल्यासमोर मूर्त स्वरूपामध्ये आणि खूप संशोधन करून आलेली जी प्रत आपल्यासमोर येते ती या दोघांनी आणलेली प्रत आहे. त्याच्यामध्ये अनेक वादविवाद आहेत, मतांतर आहेत, पण तरी सुद्धा क्रम संख्या दोघांची समान आहे आणि दोघांनी जे निरूपण त्याच्यावर केलेलं आहे, निवेदन केलेलं आहे, तेही खूपसं समान आहे. कवींच्या नावामध्ये गडबड आहे थोडीशी, आणि ही जी गडबड आहे त्याला यांनी आधारभूत मानलेलं जी प्रत मानलेली ती आणि मिराशींनी मानलेली प्रत किंवा जोगळेकरांनी मानलेली प्रत कोणती, याच्यामुळं कवींच्या नावात फरक आहे. आता हाल सातवाहनांनी हे जे सगळे आपल्यासमोर मांडलेलं आहे त्यांनी संपादित केलेला हा भाग आहे. त्यांनी सगळं संपादन केलेलं आहे. म्हणजे मराठीतलं पहिलं किंवा आद्य प्राकृत म्हणजे मराठीचीच पहिलं रूप ज्याला म्हणता येईल, या प्राकृत मधला हा संपादित काव्यसंग्रह असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि त्याला फार मोठं महत्व आहे. का महत्व आहे? 2000 वर्षांपूर्वीचं समाज जीवन तुमच्या समोर येतं, लोकजीवन तुमच्या समोर येतं, तिथला व्यापार तुमच्या समोर येतो, तिथली माणसं तुमच्या समोर येतात. अप्रतिम अशी कल्पनाशक्ती येते आणि प्रतिभाशक्ती तुमच्या समोर येते. एक एक गाहा जेव्हा आपण घेऊ ना त्यावेळेला
आपल्याला असं वाटतं की आज जो कवी आहे, मोठा कवी, लहान कवी, कोणी असो, त्याच्या प्रतिभाशक्तीचं आपण कौतुक करतो, रसग्रहण करतो. पण या 2000 वर्षांपूर्वीच्या गाहा आहेत हे जेव्हा लक्षात येते तेव्हा त्यांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक आपण करायला हवं आणि त्या काळात किती प्रतिभा होती हे आपल्याला लक्षात येतं. मी आज काही निवडलेल्या गाहा आहेत, त्या गाहा वाचून त्या सत्रात आपण आज हे करणार आहोत. हा इतिहास गाहा सत्ताजी सांगताना 1870 पासून मग सगळ्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली. 1911 मध्ये भारतीय पद्धतीची निर्णय सागरणी पहिली प्रत प्रकाशित केली. त्यामध्ये मात्र 700 गाहा होत्या. या 700 गाहा की ज्या संपूर्ण गाहा सप्तसईमध्ये होत्या अशा त्या 700 गाहा. आता त्याच्यात मतमतांतर काय आहेत? अनेकांचं मत असं आहे की मुळात ह्या फक्त 430च गाहा आहेत. मग या 700 कुठून आल्या? काय झालेलं आहे की ज्या कालखंडामध्ये ह्याचं संपादन झालं त्याच्यानंतर अनेकांनी त्याच्या आवृत्त्या काढलेल्या आहेत आणि त्या आवृत्त्यांमध्ये काही जणांनी स्वतःच्या काही घुसडल्या, दुसऱ्यांच्या घुसडल्या, मूळ काढून टाकल्या, असा प्रकार होतच असतो. वाङ्मयामध्ये हे होतच असतं. त्यामुळं सगळ्यांच्याकडे समान असलेल्या किती आहेत? 430. म्हणजे मुळात 700 मधल्या 430 या गाहा समान आहेत. म्हणून त्या मूळ गाहा सप्तसईतल्या आहेत. बाकीच्या इकडून तिकडून तिकडून इकडून आलेल्या आहेत. निर्णय सागरनी ज्या माझ्याकडे ती प्रत अजून आलेली नाहीये म्हणून मी अभ्यास केलेला नाही अजून. त्यामुळं माझ्याकडे 700 त्यांनी जे लिहिलेले आहेत त्या मुळात आहेत की नाहीत हे मला अजून माहिती नाहीये. पण तसा उल्लेख कोणी केलेला नाहीये. जोगळेकरांनी केलेला नाही, मिराशींनी केलेला नाही, केतकरांनी केलेला नाही. त्यामुळे कदाचित त्या असतील किंवा त्याच्यातही फक्त 430च असतील. आता या गाहा सप्तसईचं आणखी एक वैशिष्ट्य, सर्वसाधारणपणे आपल्याकडे असं असते की जे वाङ्मय लोकप्रिय आहे, प्रतिथयश आहे किंवा जे अक्षर वाङ्मय म्हणून ज्याला मान्यता मिळतीये, तर त्याला हे अक्षर वाङ्मय आहे किंवा हे लोकप्रिय आहे किंवा प्रतिष्ठित असं वाङ्मय, याची कारणं कोणती आहेत? तर क्रमांक 1चं कारण म्हणजे त्याच्यावर त्या काळात टीका किती झालेली आहे. टीका या शब्दाचा अर्थ त्या काळातला घ्यायचा, आजची टीका अशी घ्यायची नाही आहे. आपल्याकडे रामायण आणि महाभारत हे 2 प्रमुख ग्रंथ आहेत. त्या ग्रंथावर किती टीका झाल्या, किती आवृत्त्या निघाल्या याचा हिशेब नाही आहे. पण माझं वाक्य खोडायचं असेल तर अभ्यास करून खोडा. रामायण आणि महाभारत यानंतर गाहा सप्तसई या ग्रंथावर जेवढ्या टीका झालेल्या आहेत तेवढ्या दुसऱ्या कुठल्याही ग्रंथावर झालेल्या नाही आहेत. म्हणजे 3रा क्रमांक येतो. आता बघा, रामायण आणि महाभारत नंतर जास्तीत जास्त टीका या गाहा सप्तसईवर झालेल्या आहेत. कदाचित असं असेल की रामायण महाभारतानंतरचा कालखंड याचाच मधल्या कालखंडात काही निर्माण झालेला असेल किंवा लोकांपर्यंत पोहोचलं असेल म्हणून असं असेल. पण ही वस्तुस्थिती आज आहे. जवळजवळ 18 ते 22 जणांनी टीका केलेली आहे. त्याच्यातल्या 7 जणांची नावे मी मुद्दाम सांगतो. त्या 7 जणांची टीका ही प्राथमिक महत्त्वपूर्ण अशी मानली गेलेली आहे. त्यामध्ये कुलनाथ किंवा कुवलयनाथ असं एक नाव आहे, गंगाधर भट्ट आहे, पीतांबर आहे, प्रेमराज, भुवनपाल, साधारण देव, मुक्तावली अशी ही नावं आहेत. ही 6-7 नावं प्रमुख सगळ्यांनी मानलेली आहेत आणि त्यांची टीका किंवा त्यांनी ज्या आवृत्त्या काढल्या त्या प्रमाण मानलेल्या आहेत. त्यातल्या त्यात गंगाधर भट्टची टीका ही जास्त जवळ जाणारी आहे, प्रामाणिक अशी आहे असा मिराशींचा उल्लेख आहे. जोगळेकर गंगाधर, पीतांबर, भुवनपाल तिघांच्याही प्रमाण मानतात. केतकरांनी गंगाधर भट्टला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आता हा प्रत्येकाचा अभ्यासाचा भाग आहे. तर अशा ह्या गाहा सप्तसईतल्या गाहा आहेत ज्यांचा आज आपण आता विचार करणार आहोत. या गाहांच्या बाबतीत म्हणजे हाल सातवाहनाने ही गाहा सप्तसई कशी निर्माण केली या बाबतीतली सुंदर अशी एक गाहा आहे. सत्तसताई कैवच्छलेन, सत्तसताई कैवच्छलेन कोडीय मंच आरंभी, हालेण विरय्याई सालंकाराणाम गाहाणम.
मी आत्ताच सांगितलं की हाल महाराजांच्या दरबारामध्ये असलेला पोट्टीस नावाचा मंत्री आहे, त्यांनी ही गाहा लिहिली आणि मग आपल्यासमोर चित्र निर्माण झालं की हाल महाराजांनी हे गाहा सप्तसही नेमकं काय केलंय. त्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसं, प्रतिष्ठित कवी यांनी ज्या कविता लिहिल्या होत्या, गाहा लिहिल्या होत्या, त्यावेळेला तिथं असलेली कल्पनाशक्ती, प्रतिभाशक्ती, त्यामुळे सगळेजण करायचे. अहो, रस्त्यात चालणारा माणूस बोलत असताना मध्येच आपली एखादी कविता सादर करायचा. एक उदाहरण सांगितलं जातं, एका नाटकामध्ये आलेलं आहे, छोट्याशा नाटकामध्ये. हाल महाराजांच्या दरबारातून ते असे बाहेर उद्यानामध्ये फिरत असताना बागेत काम करणारी जी स्त्री होती, त्या दोघींच्या गप्पा ऐकताना हाल महाराजांनी तिला बोलवतो, आता काय म्हणली तेच म्हणून दाखव. ती गाहा आहे. तर अशा ज्या गाहा ऐकल्यानंतर मग हाल महाराज अस्वस्थ झाले. त्यांनी ठरवलं की आपण हे काहीतरी करायला पाहिजे. त्यांनी आपल्या राज्यामध्ये जो जो कोणी गाहा लिहितो त्या सगळ्यांना बोलवलं, त्यांच्या गाहा घेतल्या. बघा, नीट बघा, 1 कोटी गाहा त्यांनी गोळा केलेल्या. किती? 1 कोटी. आणि या 1 कोटी गाहा गोळा केल्या आणि त्यातल्या फक्त 700 निवडल्या आणि हा गाहा सप्तसई हा ग्रंथ संपादित केला. याच्या पुढचं फार महत्वाचं आहे. घेतल्या गाहा, तर राजाने मागितलं नाही म्हणतो का, हा दिल्या. पण राजा कसा, त्याला पैसे दिले, नाव स्वतःचं नाही लावलेलं. प्रत्येक गाहेला त्या कवीचं नाव आहे. इथं मला नरेंद्राची आठवण येते. रुक्मिणी स्वयंवर नरेंद्राने लिहिलं, राजाने सांगितलं माझं नाव दे, मी तुला भारंभार मोहरा देतो. नरेंद्र नाही म्हणाले. कुठं हे राजे आणि कुठं हाल महाराज. 10 कोटी नाणी त्या काळातली काटछापण जी होती ती तांब्याची किंवा शिस्याची जी असती ती त्यांनी 10 कोटी दिलेलीत 1 कोटी लोकांना. आणि त्यांच्या गाहा घेतल्या, पण त्यांचं नाव तसंच ठेवलेलं आहे. आजही प्रत्येक गाहेच्या कवीचं नाव आहे आपल्यासमोर. प्रत्येक गाहेच्या कवीचं नाव आहे आपल्यासमोर. हे मला हाल महाराजांचं जास्त कौतुक वाटतं की किती सामान्य माणसांची प्रतिभाशक्ती लोकांच्या समोर आणणारा कवी. म्हणजे त्या काळातला एक अद्भुत असा प्रकाशकच म्हणायला पाहिजे ना आपण. असा प्रकाशक आहे का? नाही आहे. आज चौर्य कर्म याच्यावर तर किती प्रचंड वाद चाललेला आहे. आणि वाङ्मयी चौर्य हा भाग तर फारच महत्वाचा आहे, त्याच्यावर न बोलणंच बरं. असं हे 1 कोटी गाहा गोळा केलेल्या आहेत आणि त्यातल्या फक्त 700 निवडल्या आणि त्यांना सालंकाराणम गाहाणम, सालं म्हणजे त्यांना पैसे दिलेले पण त्यांचं नाव मात्र तसंच ठेवलेलं आहे. असा हा पोट्टीसनी जे सांगितलं त्याच्यावरून मग अंदाज येतो की हाल महाराजांनी काय काय केलेलं आहे. आता याचं कौतुक खूप जणांनी केलेलं आहे. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं मला जे वाटतं त्याचा उल्लेख मी करतो. 8व्या शतकामध्ये जयवल्लभ नावाचा जैन श्वेतांबर कवी होऊन गेला. त्याचा वज्जालग्ग नावाचा प्राकृत सुभाषितांचा संग्रह, त्याच्यामध्ये या हाल सातवाहनाच्या गाहा सप्तसईवर त्यांनी म्हटलेलं आहे, अद्धखर भणियाणम नूणम, अद्धखर भणियाणम नूणम सलिल समुद्धम सह्याई, अद्धच्छिप्पे चियाई गाहाई वीणा नणजेती. अप्रतिम असा हा मला प्रत्येक वेळेला वाटलं की काय कौतुक आहे या माणसाचं. एका ग्रंथाचं कौतुक दुसरा ग्रंथकार करतो. माझे ज्येष्ठ स्नेही ब्रह्मानंद देशपांडे यांनी याचा मराठीत अनुवाद केलेला, म्हणजे आता प्राकृत तर तुम्हाला सांगणारच आहे, त्याच्यावर त्याचा अनुवाद पण सांगणार आहे. त्यांनी जो अनुवाद केलेला आहे तो सांगतो आणि नंतर मग आपण त्याच्यावर बोलूया. लाडे लाडे बोलणं, लाडे लाडे बोलणं गालातल्या गालात, अधमुर हसणं ओठातल्या ओठात, तिरप्या नजरेचा तीर डोळ्यांच्या डोहात, हे इंद्रजाल साकारण्याचे काम सप्तशतीच्या गाहात. हे ब्रह्मानंद देशपांडेंनी त्याचा अनुवाद केलेला आहे. त्याचं गाणं पण मी केलेलं होतं. मी 26 भाग आकाशवाणीवरून या गाहांचे केलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरच्या गाहा अशा केलेल्या आहेत. आता हे जेव्हा पाहतो की कोणीही वज्जालग्ग फार छान वर्णन करतो. ही एक स्त्री आहे ग्रामीण भागातली
आणि तिचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की गालातल्या गालात हसते, नजरेचे तिरपे कटाक्ष टाकते, डोळे मुरडते आणि ती आता तुमच्या नगरात येते आणि नगरात आल्यानंतर बायांनो तुमचे नवरे सांभाळा. हा जो शृंगार रस पूर्ण आहे, या मागची भूमिका वेगळी आहे. मी सुरुवातीला म्हणालो तसं संस्कृतमध्ये प्रचंड रचना झालेली होती, त्यांना त्यांचा खूप अभिमान होता. हा जयवल्लभ म्हणतो, आता बघा आमचं कसं आलेलं आहे ते गाहा सप्तसी, तुमचं संस्कृत सांभाळा, आता ही आलेली आहे, तुमचे नवरे सांभाळा, संस्कृत कुठं आता बघा. आणि याच अर्थाच्या आणखी पण खूप केलेलं आहे. हर्षचरितनं बाणाने त्याची स्तुती कशी केलेली बघा. अविनाशम ग्राम्यम करोत सात वाहनः, अविनाशम ग्राम्यम करोत सात वाहनः, विशुद्ध जाती भी कोशम रत्नैरिव सुभाषितैः. म्हणजे हा इतका सुंदर असा सुभाषितांचा शुद्ध, म्हणजे फार छान शब्द वापरलाय, शुद्ध जातीच्या रत्नांनी आणि कधीही न संपणाऱ्या, खेड्यात न दिसणाऱ्या पण तिथंच वावरणाऱ्या या सुभाषितांचा हा कोश आहे. किती छान वर्णन आहे त्याचं. ग्राम्य हा शब्द म्हणजे खेड्यात आहे, त्याचा वारा खेड्याचा वारा त्याला लागलेला आहे. पण शुद्ध हा शब्द उच्चारल्यानंतर मग पुन्हा संस्कृतची आठवण येते. आम्ही शुद्ध, आम्ही विशुद्ध, असा जो वाद होता, मला असं वाटतं त्याच्या याच्यातून हे सगळं निर्माण झालेलं असावं. उद्योतन सुरेनी कोलय मालेमध्ये असाच उल्लेख केलेला आहे, पण तो जरा वेगळ्या पद्धतीचा, असा टोला देणारा नाहीये, संस्कृतला टोला देणारा असा तो नाहीये. पण ही कै येणेन य भमरे हिव जस जायपणयेहिं कमलायरोत्व कोसो विलुप्पमानो विहुन झिणू. काय असतं, कमळाचं फूल असतं, ते पाण्यामध्ये चिखलामध्ये उमलत असतं आणि त्याच्या गंधाने आकर्षित होऊन हा भ्रमर त्याचा गंध सगळा घेत असतो. हे गाहा सप्तसई असं कमळ आहे, रसिकांनी कितीही लुटा, कितीही वर्ष लुटा, याचा गंध कमी होणार नाही, असं हे कमळ आहे. किती सुंदर कल्पना उद्योतन सुरीने मांडलेली. अशा या सगळ्या या गाहा सप्तसई बद्दलची जी वक्तव्य आहेत, मला महाकवी बिहारींचं एक ओळ आठवते. त्यांनी 700 दोहे लिहिलेले आहेत. तर त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की सप्तसैया दोहरे नानक के तीर, सप्तसैया के दोहरे नानक ते तीर, देखर में छोटे लगे घाव लगे गंभीर. या 4 ओळीच्या आहेत या सगळ्या गाथा. प्रत्येक 4 पेक्षा कोणाची जास्त नाहीये, 5वी ओळ नाहीये, पण या 4 ओळीमध्ये केवढी प्रतिभा आहे, केवढी कल्पनाशक्ती. या संदर्भात मी तुम्हाला 3च उदाहरणं दिलेली आहेत. 16 जणांनी टीका केलेली आहे या गाहा सप्तसीवर. म्हणजे काही जणांनी 16 सांगितलंय, काही जणांनी 18 सांगितलंय, काही जणांनी 22 जणांनी टीका केलेली आहे आणि ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेत. टीका म्हणजे आपल्याकडे टीका म्हणजे मोठा ग्रंथ, भगवद्गीतेची टीका, ज्ञानेश्वरी, या अर्थाने टीका हा शब्द आहे. ग्रंथच्या ग्रंथ लिहिलेले. गाहा सप्तसीतल्या सुभाषितांचा उल्लेख नंतरच्या कालखंडात झालेला आहे, कर्पूर मंजिरीत झालेला आहे, नंतर साहित्य दर्पण मध्ये झालेला आहे, या कोलय मालेत झालेला आहे, वज्जालग्गमध्ये झालेला आहे, अनेक ठिकाणी याचे उल्लेख झालेले आहेत, कवींच्या नावासहित झालेले आहेत. असा हा हाल सातवाहन यांनी इतक्या सुंदर अशा गाथा रचलेल्या आहेत आणि याची सुरुवात खूप छान झालेली आहे. पहिलीच गाहा हाल महाराजांची आहे. आपण ज्याला नांदी असा शब्द वापरतो, म्हणजे नांदी म्हणजे सुरुवात, संस्कृत नाटकाची नांदी सुरुवात आहे, त्याला नांदी हा शब्द वापरलेला आहे हाल महाराजांनी. नांदी म्हणजे पहिली गाहा त्यांनी स्वतः रचलेली, ती खूप छान आहे गाहा. पशुवैनो रोसारुण पडिमा संकत गोरी गोरी मुह अंदम गही अघ पंक व्यम संध्या सरिलंजली नम. पशुपती हा अर्घ्य देण्यासाठी उभा आहे, संध्याकाळची वेळ आहे
संध्या अर्घ देण्यासाठी जळामध्ये उभा आहे पशुपती. तिकडे पाठीमागे पार्वती आहे. माझ्याकडे लक्ष न देता हा कोणाकडे लक्ष देतो या विचाराने ती रागवली की चेहरा कसा होतो, लाल बुंद होतो आणि ती जवळ येते. ती जवळ आल्यानंतर तिचं जे लाल झालेलं मुखबिंब आहे त्याची प्रतिमा त्या जळामध्ये अर्घ्यामध्ये पडते आणि या संध्या समयीच्या सूर्याला जणू कमल जलानी अर्घ्य पशुपती देतोय. त्या पशुपतीला माझं नमन. काय कल्पना आहे. याचा वेगळा अर्थ माझ्यासारखा माणूस काढत असतो की आता ही नांदी आहे. आता या नांदीतच त्यांनी गौरी आणि तिचा पती या दोघांच्या मनातल्या भावना दाखवल्या आहेत. याचा अर्थ या संपूर्ण गाहा सप्तशेमध्ये मानवी भावभावनांची आंदोलनं नक्की येणार, त्याची ही नांदी असं मी म्हणतो. चुकलं असेल तर सांगा. आणि अशाच पद्धतीच्या गाहा या सगळ्या आहेत. पण एवढंच नाही आहे, या गाहांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे. म्हणजे एक गोष्ट सांगतो. आता जोगळेकरांनी त्यांचं पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल त्याच्या प्रस्तावनेमध्ये 450 पानाची जोगळेकरांची प्रस्तावना आहे. जोगळेकर हे व्यवसायाने वकील, पेशकारांच्या बरोबर इकडं जा तिकडं जा, हे करा ते करा, हे करताना त्यांना नाणी गोळा करण्याचा छंद लागला. त्यांनी नाणी गोळा केली. ती नाणी नुसती गोळा केली नाही, त्याचा तक्ता तयार केला. हे नाणं, त्याचा कालखंड त्यांच्या अभ्यासाप्रमाणे त्यांनी तो केला. सुकटणकरांना याची काहीतरी लागली चाहूल. यांचा काही परिचय नव्हता. एका दोघांच्या मधल्या परिचयाच्या माध्यमातून सुकटणकर पोहोचले जोगळेकरांच्याकडे. जोगळेकरांना आलं टेन्शन, एवढा मोठा माणूस माझ्याकडे काय काम. त्याने तो तक्ता बिकता उत्साहाने दाखवला. सगळे झालं. सुकटणकरांनी त्यांना सांगितलं तुम्ही गाहा सप्तशईवर 7 वाहनावर लिहा. ते म्हणाले माझा तो भ्रांत नाही आहे. राहिले. सुकटणकर त्यांच्या मागेच लागले. नाही तुम्ही काय केलं, काही नाही, काय केलं. मग त्यावेळेला एका आजारपणामध्ये जेव्हा निवांत बसून होते जोगळेकर, तेव्हा त्यांनी हा सगळा अभ्यास केला आणि जे काय काम केलेलं आहे जोगळेकरांचं ते खरंच आभार मानण्यासारखे. त्याच्या आधी म्हणजे हे 1956चा कालखंड आहे. त्याच्या आधी श्रीधर व्यंकटेश केतकरांनी पश्चिम म्हणजे महाराष्ट्राचा जो संपूर्ण इतिहास, सांस्कृतिक इतिहास मांडलेला आहे त्याच्यामध्ये शालिवाहन पर्व खंड 1 खंड 2 असे 2 त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्याच्यामध्ये पण या गाहा सप्तशई आहेत, नाही असं नाही, त्याच्यामध्ये सगळेच आहेत. पण माझ्या दृष्टीनं आज आपल्यासमोर सातवाहन गाहा सप्तशई आणण्याचं काम ज्या 3 मुख्य माणसांनी केलेले त्यापैकी श्रीधर व्यंकटेश केतकर, स.आ. जोगळेकर आणि महामहोपाध्याय मिराशी यांच्यापेक्षा जास्त काम आणखी यांच्यासारखं आणखी खूप जणांनी काम केलेलं आहे. मोरवंचीकरांनी पैठणच्या 7 वाहन लिहिलं आहे. रमू भुसारींचं पुस्तक मला मिळालं नाही पण त्यांनी पण लिहिलेलं आहे. त्यांचा पण उल्लेख मला अजून जर मिळालं तर सर द्या, मला पाहिजे ते पुस्तक. रमू भुसारींचं पुस्तक आहे. त्यानंतर आणखी 2-3 नावं मला सापडलेली आहेत. त्यांचं कालांतराने मी सांगतो तुम्हाला ते आलं तर. पण या सगळ्यांच्या बाबतीमध्ये जोगळेकर आधी नाही का म्हणाले, त्याचं कारण असं होतं की गाहा सप्तशई अश्लील वाङ्मय म्हणून त्या काळामध्ये ते थोडंसं अभिजनांनी ते बाजूला ठेवलेलं वाङ्मय होतं. खरं सांग, अभिजनांनी ते बाजूला ठेवलेलं वाङ्मय होतं. संस्कृती रक्षकांनी ते बाजूला ठेवलेलं आहे. ते श्लील नाहीये, अश्लील वाङ्मय आहे, ग्राम्य आहे, अशा पद्धतीची टीका त्या काळामध्ये झालेली होती आणि म्हणून ते लोक त्याला हात लावत नव्हते. राजा बढेंनी शेफालिका नावाचा काव्यसंग्रह एक आहे, तो या अनुषंगाने लिहिलेला आहे. तोही मला फारसा पटलेला नाही आहे, क्षमस्व. पण खरं स्वरूप गाहांचं त्यामध्ये आलेलं नाही आहे. आता जेव्हा बोलायला सुरुवात करेल तेव्हा मला जोगळेकरांची सगळीच मतं मला पटलेलीत असं नाही आहे, त्याचाही मी उल्लेख करणार आहे. जोगळेकरांनी जे उल्लेख केले ते मलाही पटलेत असं नाही आहे. असं आणि असं होतं नाही असं नाही आहे. त्यांनी खूपशा गोष्टी या बाबतीमध्ये मिराशींचं खरंच मी कौतुक करेन. मिराशींनी खऱ्या अर्थाने महामहोपाध्याय म्हणायला पाहिजे. कुठलाही अभिनिवेश नाही, व्यवस्थित जसं आहे तसं मांडलेलं आहे आणि त्यांनी त्याचे उल्लेख पण केलेले आहे. पण त्यांनी गाहा सप्तशईचा वेगळा असा अभ्यास केला नाही. त्यांनी सातवाहन पश्चिमी क्षत्रप यांचा सगळा इतिहास मांडलेला आहे.
अनुषंगानं गाहा सप्तसईबद्दल ते बोलतात. पण बोलताना सुद्धा त्यांनी यातल्या ग्राम्य पण समाज जीवनाचं चित्रण करणाऱ्या गाहांचा उल्लेख सोडलेला नाही आहे. अप्रतिम उल्लेख केलेला आहे मिराशींनी. त्यामुळं या सगळ्या गाहांचा अभ्यास करत असताना सगळ्यांनी ज्याला अश्लील किंवा ग्राम्य अशा पद्धतीची टीका ज्याच्यावर केलेली आहे अशा या गाहा सप्तसईबद्दल आता आपण सुरुवात करणार आहोत. मी काही गाहा निवडलेल्या आहेत. सगळ्याच्या सगळ्या काही आपल्यासमोर मांडता येणार नाही आहेत, पण काही गाहा ज्या आहेत ज्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे असं मला वाटतं, प्रातिनिधिक स्वरूपात मी निवडलेल्या आहेत. तुमच्यापैकी नंतर कोणीतरी हा अभ्यास करावा या दृष्टीने हा विचार मी तुमच्यासमोर मांडतोय. 403 क्रमांकाची गाथा आहे गणपती. गणपती या देवतेच्या संदर्भामध्ये त्या काळामध्ये किती ज्ञात होते लोक आणि प्रतिभा कशी होती, ही गाथा तर काही हाल महाराजांची नाही आहे. ही गाथा आहे पोट्टीस या मंत्र्याची. आणि जोगळेकरांनी त्या कवीचं नाव दिलेलं आहे कट्टील आणि केतकरांनी नाव दिलेलं आहे पोट्टीस. पोट्टीस हा मंत्री म्हणजे त्याने स्वतंत्र ग्रंथरचना केलेली आहे. पण कट्टील हे नाव काही स्वतंत्र ग्रंथरचना करणाऱ्याचं नाव नाही आहे. पण ते असे फक्त काही फरक कवींच्या नावांच्या बाबतीत आहेत. त्याची ही गाथा आहे. गाहा आहे हेला करग्ग अठ्ठी अजल रिंकम सारम पहा संतो जयी अण्णिग अवडग्गी भार्य गगनो गणा निवई. याचा अर्थ असा आहे, सोंडेच्या अग्राने समुद्राचे पाणी सहज शोषून घेऊन समुद्र कोरडा करणाऱ्या आणि त्यामुळं अनिर्बंध झालेल्या वडवाग्नीला आकाश व्यापू देणाऱ्या गणाधिपतीचा विजय असो, म्हणजे गणपतीचा विजय असो, असा अर्थ या गाहाचा आहे. याचे सुप्त अर्थ आता मला सांगा की समुद्रामध्ये अग्नी हे कोणाला माहिती होतं? याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आलेला आहे. समुद्रातील अग्नी हा उल्लेख ऋग्वेदात आलेला आहे. म्हणजे या माणसाने वेद वाचला असला पाहिजे. गणेश सहस्त्रनामामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, ते वाचलेलं असलं पाहिजे. समुद्रावरील शत्रूंचा अग्नेय बलाचा नाश करून किंवा नाश करणारा असा हा गणपती, त्याला वंदन असं वेदांमधला उल्लेख आहे. आता आग्नेय बल हे समुद्रात असतं. आज आपल्याला समुद्रामध्ये जे वादळ येतात त्याच्यामध्ये ज्वाला असतात, अग्नी असतो, हे आज आपल्याला माहिती आहे. 2000 वर्षांपूर्वीच्या साध्या कवीला समुद्रामध्ये अग्नी असतो, समुद्र कोरडा करतो म्हणजे काय? समुद्र कोरडा करतो याचा अर्थ असा की तो जो अग्नी आहे तो अग्नी मुक्त करण्याचं काम या गणपतीने केलेलं आहे. समुद्राच्या ज्या काही रत्नाकर हा खऱ्या अर्थाने रत्नाकर हा शब्द म्हणजे रत्नांचा संग्रह आहे त्या ठिकाणी. आज मानवी संसाधनांची जी साखळी जर आपण बघितली तर समुद्र हे पहिल्या क्रमांकावर येतं, म्हणून समुद्र मंथन झालेलं आहे. तर असा हा रत्नाकर असलेला समुद्र, त्याच्यामध्ये जर अग्नी झाला तर ती साधनं आपल्याला मिळणार नाहीत. म्हणून त्या आग्नेय बलाचा नाश करणारा असा हा गणपती, त्याला माझं नमन असो, अशी ही 403 क्रमांकाची गाथा आहे. मला यांच्या प्रतिभाशक्तीचं कौतुक वाटतं की यांनी वेद वाचलेला असला पाहिजे, गणेश सहस्त्रनामाचा अभ्यास केलेला असला पाहिजे. गणपती ही जी देवता आहे, या गणपती देवतेच्या संदर्भात अनेक मतमतांतर आहेत. वेदकाळात गणपती ही देवता होती का? नव्हती. काही जण म्हणतात आहे, उल्लेख आहे, काही जण म्हणतात अजिबात नव्हती. म्हणजे वेदकालीन देवता आणि वेदोत्तरकालीन देवता हा फरक या लोकांना माहिती होता. म्हणजे कृष्णाचा उल्लेख आहे, आता घेणार मी तो. कृष्णाचा उल्लेख आहे, गणपतीचा उल्लेख आहे, वेगवेगळ्या झाडांचे उल्लेख आहेत, फुलांचे उल्लेख आहेत, नद्यांचे उल्लेख आहेत, त्याच्यावर लिहिलेल्या गाथा आहेत. एक स्त्री, लग्न झालेली स्त्री, म्हणजे या गाथा व्यतिरिक्त आणखी मी तुम्हाला सांगणार की ती प्रचंड प्रतिभा होती. लग्न झालेली एक स्त्री माहेरी येते आणि तिला तिची सखी विचारते, अगं कसं तुझं सासर कसं आहे? आमच्या गावचे नदीचे घाट पिवळेत, एवढंच बोलते ती. काय अर्थ आहे? आमच्या गावच्या नदीचे घाट पिवळेत, पिवळे धमक आहे. इतकं सोनं हातात आहे की धुणं धुताना सगळे घाटच्या घाट पिवळे झालेले, ही समृद्धता आहे.
छोटंसं वाक्य आहे, पण त्या वाक्याचा अर्थ आपण घेतला मग लक्षात येतं ही समृद्धता. असं म्हणून म्हणतं की सुवर्ण युग होतं सातवाहनांचा कालखंड. ते या गाथेवरून लक्षात येते की पिवळे लांब लचक असलेले सगळे घाट पिवळे आहेत, कारण सगळ्या ज्या सुना आहेत त्यांच्या हातात एवढं सोनं आहे की धुणं धुताना ते पिवळे होऊन जातात. घाट सगळे पिवळे धमक असलेले सगळे घाट. आत्ता मी जी तुम्हाला गाथा सांगितली सुरुवातीची, ज्याचा अर्थ मी सांगायचा राहून गेलं मला असं वाटतं. नाही, आत्ता ही जी गणपतीची गाथा सांगितली याचा दुसरा अर्थ आहे तो या गाथेशी संबंधित आहे. ती मग लेक जी आली माहेरी आलेली असते सून म्हणून दुसरीकडे गेली, ती म्हणते आमच्या गावचा पाटील, त्याचा दरारा मोठा आहे, तो जर रस्त्याने चालू लागला तर वांड पोरं कुठेतरी वळचणीला जाऊन बसतात. लेकी सुना निर्भयपणे रस्त्याने जात असतात, धुणं धुवायला जातात, कपडे धुवायला जातात, आंघोळीला जातात, असा ग्राम. आणि हा जो मी आत्ता गणपतीत सांगितलं याचा सुप्त अर्थ असा की असा बलशाली असलेला आमचा ग्रामाधिपती आहे की जो अग्नीला नाहीसा करून टाकतो, शत्रूचा नायनाट करतो आणि समुद्राची समृद्धता आमच्यापर्यंत असतो, असा हा पाटील आहे, असा तो ग्रामाधिपती, असा याचा दुसरा अर्थ होतो या गाहेचा. म्हणजे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये तुम्ही जितकं जाल ना खोलात तितकी एक एक गाहा तुम्हाला. म्हणजे आज एखादा काव्यसंग्रह आपण PhD साठी घेतो, याच्यातली एक गाहा म्हणजे PhD. कितीही संशोधन करा ती संपणार नाहीये. म्हणूनच ते उद्योतन सुरीनी कौलय मालेमध्ये लिहिलं की हा मकरंद कितीही शोषून घेतला याच्यातला तर तो न संपणार आहे, इतका गंध यामध्ये आहे, अशी ही गाथा आहे. याच्यानंतर गणपती झाला तर कृष्णाची, म्हणजे देवतांचं आधी घेऊन टाकलं म्हणजे मग बाकीचं नंतर बोलायला बरं. आज मुलं आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी पण काही वेगळ्या गाथा आणलेल्या आहेत. 112 क्रमांकाची गाथा आहे. विधी विग्रह नावाचा कवी आहे, कृष्णाच्या संदर्भातली गाथा आहे. नाथांनी गवळणी लिहिलेल्या आहेत. नाथांनीच नाही, सगळ्या संतांनी गवळणी लिहिलेल्या आहेत. त्या गवळणींचा उद्देश काय, गवळणी लिहिण्यामागचा उद्देश काय, ती आहे मधुरा भक्ती. बरोबर आहे, मधुरा भक्ती आहे ती. लहानपणीचा कृष्ण त्याच्याबद्दल प्रेम आहेच आहे, त्याच्याबद्दलचं देवत्व आहे ते आहेच आहे, पण तो लहान आहे. त्यामुळे तो लहान असलेला देव त्याच्याशी खेळण्याचं माझं नातं आहे. आणि या नात्याने मी ज्या रचना केल्या त्याला गवळण असा शब्द वापरलेला आहे. आणि या गवळणी त्याची तक्रार करतात, तो नाही दिसला तर रडू येतं. आणि तो जो त्रास देतो तो त्रास हवासा वाटतो, पण तो त्रास देतो याची तक्रार करायची. कुठल्या तरी योगानं त्याच्या सहवासात जास्तीत जास्त राहावं या अर्थाने या सगळ्या गोपी. आता याच्या मागचा अर्थ असा आहे की कुठल्या तरी ऋषींनी स्त्रीरूप धारण करून ह्या गोपी झालेल्या आहेत आणि त्या कृष्णाच्या सहवासाला असं ती दंतकथा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही आहे. पण मधुरा भक्तीचं उदाहरण म्हणून गवळण आणि राधा यांचा उल्लेख येतो. माझ्या दृष्टीनं पहिली गवळण या गाहामध्ये आहे, ती गवळण आता सांगतो तुम्हाला. 112 क्रमांकाची गाहा ही विधी विग्रह नावाचा कवी आहे, त्यांनी ही गाहा रचलेली आहे. अज्जवी बोलो दामो अरो. दामो अरो म्हणजे कळालं तुम्हाला आता. अज्जवी बोलो बालो दामो अरो ती इय जंपिये जसो आहे. जसो आहे म्हणजे यशोदा. कण्ण मुह पेसी अच्छणिवम हसियम वज्र बहुही. आता यांनी तक्रार केली, यशोदे तुझा हा कृष्ण बघ कसा करतो, त्रास देतो, असं आहे तो. मग ती यशोदा म्हणते अगं किती लहान आहे बाळ, दामोदर आहे, अजून लहान आहे तो, लहानच आहे तो. आणि त्याला ती जवळ घेऊन कुरवाळते. आता ती कुरवाळत असताना कृष्णाचं तोंड इकडं, गोपिका मागे, तो त्यांना डोळ्यांनी खुणवतो. बघा 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 कसं पटवलं माझ्या आईला, अशी ही गाहा सांगते. आणि मग हे पाहिल्यानंतर त्या तक्रार करणाऱ्या गालातल्या गालात हसायला लागतात. यशोदा म्हणते पटलं ना तुम्हाला, तो लहान आहे, तुम्ही हसलात ना, आत्ता झालं, आता संपलं. छोटीशी गाहा आहे, पण माझ्या दृष्टीने ही मूळ गवळण असं म्हटलं तर काय चुकीचं आहे. तर अशी ही गवळण आहे. याच्याबरोबर आणखी एक कृष्णाच्या संदर्भातली गाथा आहे. आता कृष्ण थोडासा मोठा झालेला आहे, आता लहान नाही आहे, थोडा मोठा झाला आहे तो कृष्ण.
89 क्रमांकाची गाथा आहे, 34ची गाथा आहे ही. मोह मारू येण ते कण्ह गोर राहियाये अवणेन्नंतो एताणम वल्लवीणम अण्णाणम विगोर हरसी. आता गोपिका मोठ्या, कृष्ण थोडासा मोठा झालेला आहे, त्यामुळे आता तक्रार वेगळ्या पद्धतीची आहे आणि ती तक्रार यशोदेकडे करता येत नाही अशी ही सुद्धा गवळण म्हणा किंवा गोपींनी रचलेली कविता असं म्हणायला आहे. कृष्णा, संध्याकाळी परतणाऱ्या गायींच्या पावलांमुळे उडालेले धुळीचे कण राधेच्या डोळ्यात गेलेत. ते गोरज काढण्यासाठी तू तिच्या डोळ्यात फुंकर घालतोस. ती एकटीच का रे? आम्ही पण आहोत, आमच्या डोळ्यात गेलेले, आम्ही काय घोड मारले तुझं. अशा अर्थाची गाय आहे. याचा वेगळा अर्थ असा होतो की सगळ्या गोपींना राधा आणि कृष्ण यांचं नातं माहिती आहे. इतक्या सगळ्या गोपी आहेत, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धुळीचे कण गोरज, गाईच्या खुरांनी उडालेले धुळीचे कण सगळ्या गोपिकांच्या डोळ्यामध्ये गेलेले आहेत. पण हा कुठे जातो? फक्त राधेजवळ जातो. आणि बाकीच्या गोपिकांना कळतं आपण कितीही मधुरा भक्ती केली, कितीही विनवण्या केल्या तरी सुद्धा कृष्ण आपला नाहीये, तो फक्त राधेचा आहे, याची जाणीव त्यांना होते. अशी जाणीव करून देणारी ही गाथा आहे. आता अशा म्हणजे कृष्ण मोठा झाला, आता त्याची ही गाथा गवळण झाली. त्यानंतर गोपींच्या संदर्भातली अशी एक गाथा. आणखी एक गवळण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, त्या संदर्भात मात्र आता निवांतपणे बोलू आपण. नाथांची गवळण आहे. वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले. आता ही नाथांनी का लिहिली असावी? नाथ संप्रदाय आणि पुन्हा हे अशी गवळण, वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले. नाथांना ही का लिहावीशी वाटली? याची परंपरा अशी आहे की जे काव्य ग्रंथरूपानं संस्कृतामधलं होतं त्यापासून लोक बाजूला होत होते. त्या काळामध्ये परकीयांचं आक्रमण झालेलं होतं आणि आपलं संस्कृतमधलं म्हणा किंवा प्राकृतमधलं काव्य त्यांना रस राहिलेला नव्हता आणि भक्ती मार्गापासून ही सगळी माणसं थोडी थोडी दूर जात होती. यांना भक्ती मार्गाकडे पुन्हा खेचून आणण्यासाठी असं काहीतरी पाहिजे की ज्यामुळे ते पुन्हा या अनुषंगानं भक्ती मार्गाकडे येतील. तिथे मधुरा भक्तीचा जन्म झालेला आहे अशी एक परंपरा मानते. माझं मत नाही आहे, अशी परंपरा मानते. आणि त्यामुळं सगळ्यांनी संतांनी गवळणी रचल्या. या गवळणीमुळं, या गवळणी ऐकत ऐकत गात गात बहुजन समाज पुन्हा भक्ती पंथाकडे आला, भागवत धर्माकडे आला, अशी एक परंपरा किंवा प्रथा मानली जाते. या अर्थाची म्हणजे त्या वारियाने कुंडल हाले डोळे मोडीत राधा चाले या अर्थाची एक गाहा मला सापडलेली 176 क्रमांकाची अंध्रलक्ष्मी नावाच्या कवयित्रीची ही गाहा आहे. केतकरांनी दुसरं नाव दिलेलं आहे, त्यांनी पालित हे नाव दिलेलं आहे कवीचं, पण अंध्रलक्ष्मी तिची जास्त वाटते कारण त्याचे जे विभ्रम आहेत या गाहामध्ये, त्याला मी गवळणच हा शब्द वापरलाय. वायेरेण भयम अच्छिम कणवर उपलर येण फुक्कंतो अविइल्लम चुंबंतो कोसी देवाना. नाथांच्या गवळणीची आठवण होते. आता असं प्रसंग असा आहे, हा सगळेजण बसलेले आहेत, काहीतरी कार्यक्रम चाललाय, तिथं बसलेले आहेत सगळेजण. त्या काळामध्ये स्त्रिया शृंगार कसा करत होत्या तर कानामध्ये काय असायचं तर खऱ्या अर्थाने जंगलात जी फुलं उगवायची ती कानामध्ये, त्याला कर्णफूल हा जो शब्द आहे ना, ती सोन्याची नव्हती, ती खऱ्या अर्थाने जी जंगलामध्ये उगवणारी फुलं होती ती फुलं कानात घालायची. आता ते फुल कानात घातलेलं आहे तिने, त्याला परागकण असतात त्या फुलामध्ये, वारे, त्या वाऱ्याने परागकण उडाला, डोळ्यात गेला. आता डोळ्यात गेल्यानंतर ती असं 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 करते. समोर उभा आहे तो, कोण आहे माहिती नाही, त्याचं वर्णन नाही, तो उभा आहे. ती असं असं करून त्याच्याकडे पाहते. त्याच्या लक्षात येतं की हिच्या डोळ्यामध्ये परागकण गेलेले आहेत. तो येतो, तिच्याजवळ येतो, फुंकर घालून ते परागकण काढण्याच्या निमित्तानं तिचं चुंबन घेतो.
आता हा कोण आहे? कोसी देवानाम असा गाहामध्ये उल्लेख आलेला आहे. इथं सगळी मेघ आहे. आता इथे जोगळेकरांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की हा, केतकरांनी तर सांगितलं याचा अर्थ लागत नाही असं केतकरांनी स्पष्ट म्हटलंय. कोसी देवानाम काय प्रकार? हे बाकीचं सगळं ठीक आहे. कोसी देवानाम हा कुठला देव आहे? हा कृष्ण आहे का? ती राधा आहे का? याचा उल्लेख कुठे नाहीये. पण कोसी देवानाम, कोण हा देव आहे असा उल्लेख जोगळेकर पण म्हणतात की कदाचित याचा अर्थ कवीला असं वाटलं असेल की हे देवाचं कृत्य आहे आणि देवाला कसं नाही म्हणायचं म्हणून तिने त्याला चुंबन घेऊन दिलं, असा तो अर्थ त्यांनी सांगितलेला आहे, जो मला अजिबात पटलेला नाही. मी माझा अर्थ सांगतो, तुम्हाला पटला तर बघा. ती विभ्रमाने त्याला सांगते की जे माझ्या डोळ्यात कण गेलेला आहे तो तू काढ. ती फक्त त्याला सांगते. तो पती आहे का प्रियकर आहे माहिती नाहीये, उल्लेख कुठेही नाहीये, पण तो तिच्याशी संबंधित आहे. तिने अनुमती दिली म्हणजे तिने त्याला स्वतःचं मन दिलेलं आहे, हृदय दिलेलं आहे. इथपर्यंत सगळं बरोबर आहे. आता तो आला आणि त्यांनी तो कण काढताना तिचं चुंबन घेतलं. हा कोण आहे? जरी प्रियकर नसला असला आणि पती नसला तरी सुद्धा आपल्याकडे स्त्री ही ज्याला आपण मनाने वरतो त्याला देव मानतात. म्हणून जो कोणी आहे तो प्रियकर असो किंवा पती असो तिच्या दृष्टीने तो देवच आहे. म्हणून ती कोसी देवाना असा शब्द तिथं वापरला असावा. आणि यामुळे मला ही पालीची नसून ही आंध्रलक्ष्मीची कविता गाहा वाटते. त्याचं कारण आहे की हे फक्त स्त्रीच लिहू शकते, म्हणून मी त्याला आंध्रलक्ष्मी हा शब्द कवयित्रीचा मी माझ्या दृष्टीने मान्य करतो. मी काही मोठा संशोधक नाही आहे, अभ्यासक नाही, पण वाचक आहे असं मी काल सांगितलं आणि वाचकाच्या दृष्टीतून रसग्रहण करत असताना मला जाणवलं तो अर्थ मी इथे सांगितलेला आहे. आता मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की या सगळ्या प्रकाराकडे गाहा सप्तसईकडे सगळ्यांनी अश्लील वाङ्मय किंवा हे झालेलं वाङ्मय असं म्हणून जे केला त्याचं एक उत्तम उदाहरण देणारी गाहा इथं आता मी सांगणार आहे की ज्याच्यावर खूप टीका वगैरे झालेली आहे. योदित असं कवीचं नाव आहे. योदित किंवा वोडीस असं असेल त्या कवीचं नाव आहे आणि 4 क्रमांकाची ही गाहा आहे. गाहा सप्तसईतली सुंदर अशी गाहा आहे. मी ही गाहा वाचल्यानंतर क्षणभर स्तब्ध झालो आणि त्या कवीला फक्त साष्टांग नमस्कार घालायचा राहिलेला आहे. वड निश्चल निप्पंदा शब्द नीट ऐका, समजतील तुम्हाला. व निश्चल निप्पंदा भिसिणी पत्तमी रेहई वला आ मुत्तल मरग अभा अण परिठिया सुख सुत्तीव शंख सुत्तीव. निश्चल हा शब्द कळाला, निप्पंद हा शब्द कळाला का? एक निसर्ग चित्र आहे माझ्या दृष्टीने. शांत असा परिसर आहे, शांत परिसर आहे, पाणी स्थिर आहे, तिथे कमळ आहे आणि कमळाच्या पानामध्ये शुभ्र अशी बगळी बसलेली आहे. ती निश्चल आहे, निस्पंद आहे. शब्द बघा, निश्चल आहे, निस्पंद आहे. जणू निर्मळ पाचूच्या पूजा पात्रात मोत्यांची शिंपली ठेवावी अशी ती शोभत आहे, ज्याला शंख सुत्तीव असा शब्द वापरलेला आहे. शंख पांढरा शुभ्र, तो ठेवण्यासाठी पाचूचं पात्र, त्याच्यावर ठेवलेला शंख, अशा अर्थाने ती गाथा आलेली. आता मला सांगा, निप्पंद हा शब्द कुठून आला? जेव्हा मी निश्चल हा शब्द, ठीक आहे निश्चल बसले, जेव्हा निप्पंद हा शब्द माझ्यासमोर आला माझं डोकंच बनायला लागलं. अरे म्हटलं काय कवी हा, निप्पंद हा शब्द कुठला आहे? पतंजलींनी योगसूत्रामध्ये जेव्हा अष्टांग योग सांगितलेला आहे तेव्हा सर्वसामान्य माणूस हा 3-4 पायऱ्यापर्यंतच जातो. रामदेव बाबा सुद्धा धारणा ध्यान समाधी हे जे 7, 6, 7, 8 ह्या ज्या पायऱ्यात तिथपर्यंत फक्त ज्ञानेश्वर महाराज जाऊन पोहोचलेले होते, बाकी कोणी जाऊन पोहोचलेलं नव्हतं. आता ते धारणा ध्यान समाधी ह्या ज्या 3 अवस्था आहेत त्या 3 अवस्थांमध्ये जात असताना माणूस निस्पंद होतो. निश्चल म्हणजे एका ठिकाणी मी शांत झालेला, थांबलेला, हा शब्द तुम्हाला कळालेला आहे. पण निस्पंद, अहो आपल्या गात्रांची आपण झोपलं असतो तरी स्पंदनं चालू असतात.
त्याला निस्पंद करायचं म्हणजे तुम्हाला योग साधना केल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून हा शब्द ज्या माणसाने कवीने लिहिलेला आहे त्याच्या प्रतिभाशक्तीचं मला कौतुक वाटतं की ती बगडी इतकी शांत की त्याला ती निस्पंद वाटावी. म्हणजे श्वास सुद्धा रोखलेला आहे. अहो, श्वास घेतला तर आपल्या शरीरातली जवळजवळ 200-250 पेशी हलतात किमान. त्या पेशी सुद्धा संत झालेल्या आहेत. शवासनामध्ये सुद्धा श्वास घेतला जातो जरी ते शवासन असलं तरी. आणि श्वास घेताना एवढ्या पेशी हलतातच. पण त्यांनी निस्पंद हा शब्द वापरलेला आहे. म्हणून मला ध्यान स्थिती जी आहे की जी आता फक्त वर घेऊन जाणारी आहे, कुंडलिनी जागृत झालेली इथून बाहेर चाललेली आहे, अशी जी अवस्था असते तिथं ती निस्पंद अवस्था असते. नागेश भट्टनी उद्योग टीकेमध्ये सुद्धा किंवा भीमसेन दीक्षितांनी सुधासागर मुद्दाम ही नावं आणलेली, अलंकार कौस्तुभमध्ये विश्वेश्वर पंडित यांनी या अवस्थांचं खूप छान वर्णन केलेलं आहे. निस्पंद म्हणजे काय? शरीराच्या सगळ्या क्रिया बाह्य स्तब्ध झालेल्या असतातच, त्याला निश्चल असं म्हणतात. आणि अंतर्गत क्रियांना योग सामर्थ्याने किंवा मनाच्या साह्याने एखाद्या देवतेची आराधना करत करत आत्म्याचं परमात्म्याशी मिलन व्हावं या पायरीपर्यंत जेव्हा मनुष्य जातो त्यावेळेला ही अवस्था प्राप्त होते. नराचा नारायण, आत्मतत्वापासून परमतत्वापर्यंतचा प्रवास हे सगळं आपण वाचलेलं असतं. हे सामान्य माणसाचं काम नाहीये. म्हणून ही निस्पंद निपंद हा शब्द ऐकल्यानंतर मीच म्हणलं अरे काय प्रतिभा आहे. कदाचित तुम्हाला माझं हे जे निस्पंद या शब्दावरचं निरूपण किती पटलं मला माहीत नाही, पण आता मी जे बोलणार आहे ते जरा वेगळं आहे. हे सगळं मान्य आहे. एक निसर्ग चित्र आहे, समोर दिसलं मला, त्या कवीने ते लिहून काढलं, ती कविता सादर केली. संस्कृतमध्ये कविता, जेव्हा संस्कृतमधली कविता असते तेव्हा ती जेव्हा समजून सांगितली जाते त्यावेळेला संस्कृत कवी अभिमानानं असं सांगतात की जो अर्थ तुम्ही सांगितलेला आहे तो अर्थ खरा नाही आहे, त्याचा गर्भित अर्थ वेगळा आहे. आणि असं म्हणत असताना स्वतःकडे मोठेपण घेतात. त्याला ध्वन्यार्थ असा शब्द आहे. कालांतरानं म्हणजे पूर्वापार नाही, नंतर कालांतरानं म्हणजे जवळजवळ मला असं वाटतं की इसवी सन पूर्व कालखंडापासून ज्यावेळेला संस्कृत काव्याला सुरुवात झाली, पहिल्या शतकामधून तर जास्त सुरुवात झाली. पहिल्या शतकापासून जवळजवळ 10व्या-11व्या शतकापर्यंत ह्या रचना सगळ्या होत होत्या. पण जसजसा काळ जात होता तसतसं संस्कृतमध्ये ध्वन्यार्थाला श्रेष्ठत्व प्राप्त झाला. शब्द महत्वाचा आहे. ध्वन्यार्थाला श्रेष्ठत्व प्राप्त झालं. ज्या कवितेमधून ध्वन्यार्थ येत नाही ती कविताच नाही असं संस्कृत कवींनी लिहायला सुरुवात केली, म्हणायला सुरुवात केली, मांडायला सुरुवात केली, प्रतिपादन करायला सुरुवात केली. मग स्पर्धा सुरू झाली. जी कविता समोर येते त्याच्यातून काहीतरी अर्थ काढलाच पाहिजे. तो अर्थ नाही काढला तर मी मीमांसक नाही, मी समीक्षक नाही, मी आस्वादक नाही, असं माझ्यावर काहीतरी बालंट येईल. म्हणून मग मी तो अर्थ काढणार. देव सर क्षमा करा. हा ध्वन्यार्थ हा शब्द रसाळ्यांनी माझी या पर्टिक्युलर गायेबद्दल मी त्यांच्याशी चर्चा केली. म्हणलं सर हे मला समजून सांगा, हा साधा अर्थ आहे, याला कवींनी काय अर्थ काढावा तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला वाटेल मी का असं बोलतो ते. याला सगळ्यांनी अश्लील असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ जोगळेकरांनी सुद्धा दिलेला आहे. याचा अर्थ असा काढलेला आहे की अरे मी तुला भेटायला यायला सांगितलं होतं या ठिकाणी, तिथली बगडी इतकी निश्चल आहे की तू येऊन गेला असता तर ती हल्लीच असती. ज्या अर्थी ती हल्ली नाही त्या अर्थी तू आलाच नाही आणि तू मला धोका दिलेला आहेस. आता हा अर्थ मला तुमच्या समोर कविता, मला तर हा अर्थ काही लागलेला नाहीये, पण हा अर्थ आहे. 7 जणांनी याच्यावर टीका केलेली आहे. या क्रमांकाची गाहा तुम्ही काढून बघा. केतकरांनी लिहिलेलं आहे, जोगळेकरांनी लिहिलेलं आहे, म्हणजे दोघांनी जे भरपूर काम केलं त्यांनी लिहिलेलं आहे. राजाराम शास्त्री भागवत नावाचा एक खट माणूस होता, दुर्गा भागवतांचे आजोबा. त्यांचं वाक्य खूप छान आहे. या सगळ्या लोकांना शृंगाराची कावीळ झालेली म्हणतात.
आणि इतकंच आपले, मला तो ग्रंथ कृपया मिळाला, प्राकृत भाषेची विचिकित्सा नावाचा त्यांचा ग्रंथ आहे, तो मला मिळवायचा. कारण त्याच्यात त्यांनी सगळ्यांवर अशी सडकून टीका केली. ज्यांनी असे असे अर्थ काढले तर त्यांच्यावर सडकून टीका केली. मग तो गंगाधर भट्ट असो, पितांबर असो, कुलनाथ असो, कोणी असो, सगळ्यांना यांना कावीळ झालेली शृंगाराची ही साधी गाह आहे, याला असा अर्थ काढलेला आहे. आता काय म्हणायचं? रसाळ सरांच्याकडे गेलो मी. रसाळ सर म्हणले माझा काही अभ्यास नाही. म्हटलं सर असं असं आहे, याचा असा अर्थ निघतो. आणखी एक गाह आहे बरं का, ती मी आणलेली नाहीये पण त्याचा अर्थ सांगतो. साळीचं पीक आता खूप मोठं झालेलं आहे आणि ती स्त्री रडत असते, तेव्हा तो म्हणतो की अगं साळीचं पीक मोठं झाले म्हणून तू रडू नको. मला माहिती आहे की काही दिवसात हे पीक कापलं जाईल आणि आपलं भेटण्याचं ठिकाण नाहीच होईल, पण थोडासा धीर धर. पलीकडे बघ हळदीचा रंग कसा वाढलेला आहे, ते याच्यापेक्षा उंच आहे, ते संकेतस्थळ आपल्याला मिळेल. हा अगदी साधा सरळ, म्हणजे त्या कवितेत अर्थ असा आहे की साळीचं पीक वाढले म्हणून ती रडते. आता हे दोघं जण जे भेटतात, जोगळेकरांनी पुन्हा का माहिती नाहीये, पण या कालखंडातलं ग्राम्य जीवन, हे ग्राम्य हा शब्द शिवी अर्थानेच वापरलेल्या लोकांनी, मला कळत नाही का ते. म्हणजे त्या काळामध्ये अशी कुलटाच म्हणायची का स्त्री, एखादी पत्नी रडू शकत नाही का पतीची भेट त्या साळीच्या पिकात होते म्हणून? ती विवाहबाह्य संबंधातली स्त्री असायला हवी असं कुठे लिहिलंय का? कारण त्या कालखंडामध्ये एकत्र कुटुंब व्यवस्था होती, पती पत्नींना एकत्र भेटायला जागाच नव्हती घरामध्ये. मग ज्यांचं शेत ते शेतात भेटलं तर काय चुकलं का त्यांचं? पण सगळे अर्थ विवाहबाह्य संबंधाशीच काटलेला याचा. पुन्हा मग राजाराम शास्त्री भागवत, कावीळ झाली यांना, काही अर्थ काढतात. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपल्याकडे ध्वन्यार्थ हा जो प्रकार आलेला आहे तो ओढून ताणून आणलेला प्रकार आहे. अरिस्टॉटलचं काव्यशास्त्रावरचं खूप सुंदर पुस्तक आहे आणि या काव्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये किंवा प्लेटोचं रिपब्लिकमध्ये सुद्धा रस निर्माण, म्हणजे मला तो एक विषय सर अभ्यासाला घ्यावा कोणीतरी. भरत मुनीचं नाट्यशास्त्र याच्यामध्ये रससिद्धांत खूप सविस्तर मांडलेला आहे. त्याच्यावर अभिनव गुप्तची अप्रतिम अशी टीका आहे, अप्रतिम टीका, म्हणजे बाकीच्यांनी सुद्धा केलेली आहे पण अभिनव गुप्तची मला जास्त जाणवली. अभिनव गुप्तची सुंदर अशी टीका आहे. एकीकडे भरत मुनीचा रससिद्धांत त्यांनी मांडलेला आहे, दुसरीकडे त्याच्या 200 वर्ष आधी प्लेटो, रससिद्धांत हा हे नाव नाहीये पण एखाद्या कलाकृतीचा आस्वाद कसा घ्यावा याची तत्व सांगतो. त्याच्याच स्कूलमधला निर्माण झालेला अरिस्टॉटल ग्रीक रंगभूमीच्या नाटकाचा विरेचनाचा सिद्धांत मांडत असताना आस्वाद कसा घ्यावा हे सांगत असतो. तिथं माझ्या लक्षात येतं की कविता कशी समजून घ्यावी. मानसशास्त्राच्या अभ्यासकांनी स्वप्नांचे अर्थ लावत असताना जे संदर्भ लावलेले आहेत ते संदर्भ नंतर समीक्षकांनी कविता समजून घेण्यासाठी वापरले. चुकीचं नाही आहे, खरं आहे. कारण स्वप्न आणि एखादी कविता यांची जी सूक्ष्म तरल संवेदना असते ती एका कुठेतरी समान पातळीवर आहे असा अभ्यासकांनी अर्थ घेऊन ते केलेले. ते चुकीचे असं म्हणत नाहीये, पण हे एकीकडे आणि समोर आलेल्या कवितेत ध्वन्यार्थ असलाच पाहिजे आणि ध्वन्यार्थ नसेल तर ती कविता म्हणता येत नाही इथपर्यंत रसाळ सर बोलले. त्यांचा या क्षेत्रातला अधिकार खूप मोठा आहे. माझं साधं मत असं आहे की हे जर निसर्ग चित्र म्हणून आपल्या समोर आलं याला का खरवडून ध्वन्यार्थ काढता. पुढची एक माझ्याकडे भरपूर अशी उदाहरणं आहेत की ज्याला म्हणते मिराशी मात्र खूप छान पद्धतीनं या गाहेच्या बाबतीत बोललेले आहेत. म्हणून मी मिराशींचं जास्त जवळ प्रेमात पडल्यासारखं झालेलं. ते म्हणतात ही गाहा म्हणजे स्वभावोक्ती अलंकाराचं प्रतीक आहे. झालं, स्वभावोक्ती अलंकार आहे आणि हा स्वभावोक्ती अलंकार असताना सुद्धा संस्कृत काव्याच्या ध्वन्यार्थाच्या मागे लागलेल्यांनी हा अर्थ त्याला चिकटवलेला आहे.
अलंकाराला अलंकार राहू द्या, त्याला शृंगारिक अर्थ ध्वन्यार्थाने काढू नका, असं स्पष्ट मत मिराशींनी मांडलेलं आहे. आणि त्यांनीच ही साडीच्या पिकाची त्यांनीच पुढे गहा आणखी एक वेगळं उदाहरण म्हणून ती दिली. हे उदाहरण जोगळेकरांनी मुद्दाम लिहिलेलं आहे, केतकरांनी मुद्दाम लिहिलेलं आहे आणि मिराशींनी मुद्दाम लिहिलेलं आहे. ही गहा माझ्या दृष्टीने म्हणून महत्त्वाची ही गहा मला वाटते ती याच अर्थाने की असा तो अर्थ काढलेला आहे. आणखी एक गहा सांगतो तुम्हाला की ज्याच्यातून असा अर्थ येतो. श्रीवर्मन नावाचा कवी आहे, त्याची 18 क्रमांकाची गाहा आहे. बघा किती विचित्र पद्धतीने अर्थ काढलेले लोकांनी. आपण ती गाहा पहिल्यांदा ऐकूया. दुःख कुडुंब अठ्ठी कहणू मुये धोई येण सोढवा, दासियो सरंत सलिलेण उह रुण्ण व पड्ड येण. कुटुंब दरिद्री आहे, पण दरिद्री कुटुंबातली अवस्था इतकी दरिद्री असते की तिथल्या कपड्यांची सुद्धा दुर्दशाच झालेली आहे. ओढाताण होते कपड्या, माणसांची तर ओढाताण होतेच आहे, पण कपड्यांची ओढाताण होते आणि ती ओढाताण सहन न झाल्यामुळं वाळत घातलेले कपडे दशातून ओघळणाऱ्या पाण्याच्या रूपानं अश्रू ढाळत आहेत. माझ्या दृष्टीनं एक दरिद्री कुटुंबाचं अप्रतिम वर्णन करणारी ही कविता आहे. अर्थ साधा सोपा आहे की जे कपडे वाळत, जे काही फाटके वगैरे कपडे असतील त्याच्या दशातून जे पाणी गळतं, त्या पाण्याला त्या कुटुंबाच्या दारिद्र्याचं दुःख आसवांच्या रूपाने ते गळते. ही साधी सरळ गाय आहे. अनेक नायिकांचा पती असलेला माणूस त्याची अशीच दुर्दशा होते. असा अर्थ पितांबरांनी आपल्या याच्या जोगळेकरांनी मांडला. जोगळेकरांनी मांडलेला अर्थ आहे आणि त्यांनी मांडला म्हणजे त्यांनी जे काय आहे तेच मांडलेलं आहे. आता मला सांगा, मी जे अस्वस्थ होतो ते यासाठी, आणि म्हणून मी कालपासून आज हे 2 विषय तुमच्यापर्यंत घेऊन का आलोय. वयाच्या 63व्या वर्षी मला शांत पेन्शन मिळते, शांत पायाची घडी घालून खात बसून आरामात मला राहता येत नाही का. तळमळ अशी की या सातवाहनांचं माझ्यावर कर्ज आहे आणि तुम्हा मुलांच्याकडे बघून म्हणतो याच्यावर संशोधन करा रे. हे सगळं खोडून टाका, काही नका ठेवू. कोणी किती मोठा माणूस असो, हे समोर आहे ना ध्वन्यार्थ का काढता तुम्ही. आता या 2 गाहा तुम्हाला उदाहरण दिले, याच्यातून कोणाला अनेक नायिका असलेला पती दिसला सांगा बरं मला. किंवा ती बगळीची निश्चल बसलेली, त्याच्यातून कोणाला असं जाणवलं की नाही हे संकेताचंच ठिकाण आहे आणि या ठिकाणी तू आला नाहीस कारण ती बगळी उडलेली नाहीये. तू जर आला असता तर तिची हालचाल झाली असती, म्हणजे तू आला नाही, तू मला धोका दिला. असा अर्थ कोणाच्या तरी डोक्यात येतो का. काय झालेलं आहे, का असं झालंय, याचा मी जो अर्थ लावला तो असा. रामायण महाभारतानंतर प्रचंड प्रतिभा असलेला हा ग्रंथ आपल्या समोर आलेला आहे. संस्कृतमध्ये ग्रंथरचना नव्हती अशातला भाग नाही आहे. आपल्याकडे परंपरा आहे संस्कृत काव्याची, अप्रतिम अशी परंपरा आहे. पण तरी सुद्धा जो संस्कृतमध्ये नाहीये ते प्राकृतमध्ये. मग अरे स्वतःची काठी मोठी करून त्याला लहान करा ना. नाही, त्याची काठी तोडायची, त्याला लहान करायचं. हा माझ्या दृष्टीने झालेला प्रकार आहे. आणि म्हणून मी सारखा सारखा हा विषय लोकांच्या समोर घेऊन का येतो. बाबा रे याच्यावर करा, काहीतरी काम करा. आता ह्या तुम्हाला उदाहरणात दाखवल्या अप्रतिम छान वेगवेगळे. आता तुम्हाला सांगितलं की याच्याकडे अश्लील म्हणून सगळ्यांनी हे केलेलं आहे. आता काही गाथा अशा आहेत की ज्याच्यात म्हणजे गणपतीची मला गाहा सांगितली, त्यात काय अश्लील होतं. कृष्णाची सांगितली, ही तर गवळणच आहे. 3 गवळणे तुम्हाला सांगितलं, त्याच्यात काय मधुरा भक्तीचं लक्षण आहे त्याच्यामध्ये. आता एक गाहा तुम्हाला सांगतो. भीमस्वामी या कवीची गाहा आहे, 14 क्रमांक आहे. रंधन कमण्णी उणिये मा जुरसू रक्त पाडल सुअंधम, मोह मारू अम पियंतो धुमाई सिही न पज्जलई. एक स्त्री घरामध्ये आहे, ती स्वयंपाक करते. रंधन या शब्दावरून लक्षात आलाच आहे.
ती स्वयंपाक करते. ती स्वयंपाक करत असताना चूल पेटवल्याशिवाय स्वयंपाक होत नाही. स्वयंपाकामध्ये निपुण असलेली ही स्त्री आहे, पण चूलच पेटत नाही आहे. आणि त्यावेळेचं वर्णन आहे. काय वर्णन आहे? अगं चूल पेटत नाही म्हणून तू रागू नकोस. काय झालेलं आहे, जिथं ज्वाला निर्माण होत नाही तिथं धूर निर्माण होतो. त्या धुराला तू फुंकत असल्यामुळं आणि तू रागवलेली असल्यामुळं तुझा चेहरा रक्तपाटल नावाचं एक फूल आहे. इतकं सुंदर फूल आहे ते. त्याच्यावर जोगळेकरांनी खूप मोठी मीमांसा आहे, खूप छान लिहिलेले जोगळेकरांनी. त्याचे अनेक प्रकारे या निमित्ताने त्यांनी सांगितलं. रक्तपाटल नावाचं जे फूल असतं त्याचा गंध इतका छान असतो आणि त्याचा रंग इतका छान असतो की त्या धुराला अभिलाषा झाली तुझ्या या चेहऱ्याजवळ फिरण्याची, म्हणून तो प्रदीप्त होत नाहीये, तुझ्या चेहऱ्याभोवती फिरतोय. अप्रतिम. म्हणजे याच्यात शृंगार नाहीये, अश्लीलता काही नाहीये. किती सुंदर असं एका साध्या गृहिणीचं वर्णन आहे, पण कल्पनाशक्तीचं मला कौतुक वाटतं. त्याला तो रक्तपाटल पुष्प आठवणं आणि त्या धुराला काय वाटतं, म्हणजे धूर निर्माण होतो, ज्वाळा निर्माण होत नाही, म्हणून तो तिला म्हणतो की बाई तू रागू नकोस, तू चिडू नकोस. त्या धुराला तुझी अभिलाषा झालेली, इतकी ती सुंदर आहेस तू, आणि म्हणून त्याच्यावर न रागावता तू तुझं फुंकण्याचं काम कर, तो प्रदीप्त होईल. म्हणजे नवऱ्याने पत्नीला सांभाळून घेण्याचं पुन्हा एक छान आलं बघा. सगळ्या स्त्रियांनी हे सांगायला पाहिजे की त्या काळात सुद्धा समजून घेत होते, आजही समजून घेण्याची. तर या दोघांमधला हा संवाद आहे, पती आणि पत्नींमधला, आणि तुझ्या मुखाभोवती तो घोटाळत आहे. इतका सुंदर असा हा पद्धतीचा रचना या ठिकाणी केलेली आहे. याच्यावर मात्र काही कोणी टीका केली नाही. जसं कारण याच्यात थोडासा शृंगार असल्यामुळे ते म्हणलं हा ठीक आहे चालतं, याच्यावर काही केलं नाही. पण अशा प्रकारच्या ज्या गाथा आहेत त्याच्यापैकी आणखी काही गाथा तुम्हाला सांगतो. आता ही जशी सांगितली त्याच्यावर कारुण्याची आठवण व्हावी अशा प्रकारची गाथा. आपल्याकडे कविता निर्माण झाली ती वेदनेतून निर्माण झालेली आहे, बरोबर आहे. ती वेदना इथे जशाला तशी जाणवते अशी आठवण करून देणारी गाथा आहे. बघा, चुल्लोह नावाचा कवी आहे. गाथा क्रमांक 601. एक्कम परिरक्षण पहार सम्मुहे कुरंग मिहुनम्मी वाहेन मनु वियलंत वाहदोहम धनु मुक्कम. त्याचं मराठीत वर्णन असे, जंगलातला प्रसंग हा. जंगलामध्ये हरिण नर मादी दोघजण चाललेले आणि जाणीव होते धनुष्य बाण रोखलेला आहे आपल्याकडे, अंत आहे. आणि मग तो नर तिला बाण लागू नये म्हणून धनुष्य आणि तिच्या समोर तो येतो, ती त्याला लागू नये म्हणून पुन्हा त्याच्या समोर येते, तो पुन्हा तिच्या समोर येतो, ती पुन्हा त्याच्या समोर येते. हे सगळं चाललेलं असताना रोखलेला धनुष्य जो व्याध असतो ते हे सगळं पाहत असतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो बाण खाली ठेवतो. किती अप्रतिम अशा प्रकारची रचना, अहिंसा तत्व सांगणारी ही रचना असं मी म्हणतो. आपल्याकडे एकीकडे क्रौंच वध त्याच्यातून निर्माण झालेली कविता आणि इथून निर्माण झालेली आहे. पती पत्नींचं नातं कसं असावं याचं किती सुंदर वर्णन केलेलं आहे. पशुमध्ये सुद्धा ही भावना असते हे वर्णन करणारा हा चुल्लो कवी किती प्रतिभावान असला पाहिजे हे उदाहरण या ठिकाणी देतो. म्हणजे पती त्याग ही भावना प्रेमामध्ये ओरबाडून घेणे नाही आहे, प्रेमामध्ये त्याग आहे आणि आपली संस्कृती ही त्यागावर आधारलेली आहे. हा त्याग करण्याची वृत्ती या दोघांमध्ये आहे आणि ती वृत्ती बघून तिसरा माणूस जो हिंसा करायला आलेला आहे त्याच्या मनात अहिंसा तत्वाचा उदय होतो आणि तो तसाच निघून जातो. याच्यापेक्षा आणखी मोठं काव्य काय असू शकतं.
असे काही उदाहरणं मी तुम्हाला आता सांगतो की ज्यामुळं आता तुम्ही सांगा की यामध्ये कुठे तुम्हाला शृंगार दिसतो का बरं? ग्रामीण जीवनाचं अप्रतिम असं वर्णन करणारे ह्या गाथा नाही आहेत का? आणि म्हणून मला असं वाटतं की याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन आपण बदलायला हवा. आता आपल्याकडे जे सुभाषित आहेत म्हणजे काही जणांनी या गाहा सप्तसईला कोश असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे या गाहा, आता ही जी गाहा आहे किंवा दुसऱ्या ज्या आणखी गाहा आहेत याच्यामध्ये ग्रामीण जीवन आहे. जसं सांगितलं तसं ती लेख सांगते की आमच्या गावचे सगळे घाट पिवळेच आहेत, पिवळे धमक आहेत, सगळे समृद्धता आहे. ग्रामाधिपती कसा असावा त्याचं वर्णन आहे. आणि स्त्री पुरुषांच्या संबंधाचं वर्णन आहे. शृंगाराच्याही गाथा आहेत, नाही असं नाही आहे, तेही वर्णन आहे. आता जसं गवळणीचं तुम्हाला वर्णन दिलं तसंही वर्णन आहे, नाही असं नाही आहे. पण तरीसुद्धा आपण जेव्हा या पद्धतीच्या गाथांचा अभ्यास करतो तेव्हा त्या काळातलं समाजजीवन आपल्यासमोर येतं. आणि ते समाजजीवन आपल्यासमोर यावं म्हणून ज्या गाथांची निर्मिती त्यांनी केलेली आहे त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा अभ्यासकाचा असला पाहिजे, समाज जीवनाचा अभ्यास करणारा असला पाहिजे. आणि दुसऱ्या कुठल्याही गृहीतकांनी आपलं मत न बनवता समोर असलेल्या गाहांचा नीट अभ्यास करून आपण ते करावं अशी प्रार्थना करतो. आता जी सुभाषितांचा कोश असं ज्यांनी म्हटलेलं आहे तो का म्हटलेला आहे त्याचं कारण सांगतो. 2 गाहा एका पाठोपाठ एक वाचतो आणि मग तुमच्या लक्षात येईल की ही सुभाषितच आहे. गाथा क्रमांक 250. सुवण्णोन कुप्पई व्य अह कुप्पई विप अन्न चिंतेई अह चिंतेई न जंपई अह जंपई लज्जितो होई. सुजन, सुजन हा सहसा संतापत नाही. संतापला तरी कुणाचं अप्रिय चिंतित नाही. चिंतिलं तरी बोलून दाखवत नाही. आणि जर बोलून दाखवलंच तर त्याला स्वतःची लाज वाटते. आणि ही लाज वाटू नये म्हणून तो संतापतच नाही. अशी गाथा. याला सुभाषित नाही म्हणायचं. सुजन कोणाला म्हणावं त्याचं हे अप्रतिम उदाहरण आहे. दुसरं याच संदर्भातलं आत्ता जो जी गाहा सांगितली ही अर्जुन नावाच्या कवीची गाहा होती. आता दुसरी जी सांगणार आहे 94 क्रमांकाची गाहा, त्याला हरकुंत किंवा फुरकुंत असं नाव आहे त्या कवीचं. केतकरांनी नावच दिलेलं नाहीये, जोगळेकरांनी नाव दिले. सुवर्णो ज देसमलंकारई, सुवर्णो जम देसमलंकारई तंव्य करेऊ पवसंतो गामा सप्पुमूल्य महावडगण सारिच्छन. आपल्या वास्तव्यानं देशाला अलंकृत करतात हे सुजन, सज्जन लोक किंवा सुजन लोक. आणि त्यांनी जो देश त्यागलेला असतो तो देश उदासवाणा दिसतो. हा याचा साधा अर्थ आहे. वेगळा अर्थ त्याचा जो आहे तो पण इथं मांडलेला आहे. आमच्या गावच्या शिवेवरचा वड आमचा आधार आहे तो, आणि तो आता पडला आहे. तो पडल्यामुळं सगळं गाव हे उदासवाणं वाटतंय. हे एखाद्या पाटलाच्या मृत्यूला सुद्धा उपयोगी पडणार असं वाक्य. आणि पुन्हा इथे तो वड पडल्यामुळं मी आता तुला कुठं भेटू. त्याच्या पारंब्या इतक्या घनदाट होत्या की बाहेरच्या माणसाला दिसतच नव्हतं आपण दोघं असलेलं. असा अर्थ पितांबराने आपल्या याच्यात मांडलेला. म्हणजे कुठे सुजन या संदर्भातली गाहा आणि कुठे हा अर्थ. मला असं वाटतं त्या काळातलं कामजीवन, वात्सायनाने सुद्धा कामसूत्रामध्ये या गाहा सप्तसईच्या काही उल्लेख केलेले आहेत. जैन मुनींचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे, जैन वाङ्मयाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे, त्या काळामध्ये म्हणजे का या लोकांनी असं केलं त्याची थोडासा विचार करताना मला असं जाणवलं की हा जो कालखंड आहे
इसवी सनानंतरचा कालखंड, 2ऱ्या-3ऱ्या शतकापासून ते 6व्या-8व्या शतकापर्यंत खूप जैन ग्रंथकारांनी रचना केलेल्या आहेत. आणि आनंद यादवनी सुद्धा त्याच्यावर खूप काम केलेलं आहे की संस्कृत वाङ्मयातलं शृंगार आणि जैन वाङ्मयातला शृंगार. कुलटा, व्यभिचारिणी अशा स्त्रियांची वर्णनं भरपूर ग्रंथात आलेली आहेत. आणि यामध्ये सुद्धा असंच त्यांनी हे केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गाहेला असा अर्थ देण्यामागची भूमिका अशी की त्या काळात हे होतं, त्या काळात होतच हे, म्हणून आम्ही असे अर्थ लावले, असं होतं. पण तुम्ही त्या काळात सगळंच असं होतं का? नाही आहे. दीर आणि भावजय यांचं नातं कसं असावं, पती पत्नी यांचं नातं कसं असावं, इतकी सुंदर गाथा आहे. त्या गाथेमध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्हाला आता ती गाथा मी आणलेली नाही आहे, पण ती तुम्हाला सांगतो की त्याचा उल्लेख कसा केलेला आहे. एक मुलगी एका मुलावर तिचं प्रेम असतं आणि तो हलिक पुत्र असतो, म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा असतो. आणि तो शेतकऱ्याचा मुलगा त्याला ती जांभळाच्या झाडाची फांदी देते. संपलं. आता काय अर्थ आहे? तो काय करतो? तो बावळटच आहे. तो ती कानावर अशी बांधून सगळ्या गावात हिंडत राहतो. तर तिच्या मैत्रिणी म्हणतात की आम्हाला कळालं तू संध्याकाळी त्याला कुठं भेटणार आहेस. म्हणजे तुम्हाला कसं कळालं? तो जांभूळ डिक्षी अशी कानावर बांधून फिरतोय सगळीकडे. तिने कपाळावर हात मारून घेतला. किती सुंदर गाह. 2 प्रेमी जीवांचं अप्रतिम वर्णन करणारी ही गाह आहे. अशी संकेतस्थळं आहेत, नाही असं नाही आहे. अरे आपण गावाबाहेरच्या त्या झाडाजवळ भेटूया असं ती त्याला म्हणते. तो म्हणतो की तिथं काटे खूप आहेत. त्याचे 2 अर्थ आहेत. जेव्हा आपण भेटू तेव्हा तुला किंवा मला ते काटे टोचतील, आणि दुसरं म्हणजे ते काटे टोचल्यानंतर सगळ्यांना कळेल आपण तिथं भेटलो. त्यामुळे तिथे नाही भेटायचं आपण. किती सुंदर गाथा आहेत या. अशा पद्धतीच्या या सगळ्या गाथा असताना आपण त्याकडे एक आनंदी वातावरण म्हणजे कामजीवन कसं असावं त्याचं सुद्धा सुंदर वर्णन इथं केलेलं आहे. एक स्त्री, नवीन लग्न झालेली स्त्री, ती काय करते? म्हणजे आता मी गाथा वाचून दाखवून तुम्हाला त्याचे अर्थ सांगत नाही, सरळ सरळ कवितांचे अर्थ सांगतो मी. ती स्त्री अशी लुकडी आहे, नवीन लग्न झालेलं. तिच्या सासऱ्याने नवीन लग्न झालेली सून आलेली म्हणून तिला नवीन लुगडं दिलेलं आहे. आता ते लुगडं नेसलं कसं तिने? तिला ते नेसता येत नाही. बरं, ते आत्ता महिलांना माहिती की ते असं काय पोंगा झाल्यासारखं तिने नेसलेलं असतं. एवढा छोटा असलेला रस्ता त्या दिवशी तिच्या दृष्टीने आणखी छोटा होतो, कारण ती एवढी जाड होते की रस्त्यात ती मावतच नाही, अशी डोलत डोलत चाललेली. तिला किती कौतुक आहे, माझ्या सासऱ्याने मला दिलेलं आहे. या कौतुकानं आता मला सांगा, सासरा आणि सून यांचं भावपूर्ण वर्णन याच्यात आहे की नाही? किती सुंदर वर्णन आहे. किती अशी चाललेली रस्त्याने, आणि जणू काही रस्ता लहान झालेला आहे. अगदी सुकडी असलेली ती, आणि तिला सासऱ्याने दिलेल्या याचा किती अभिमान आहे. आणि त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, वासुदेव जर तुमच्या कधी 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 येत असेल, खरा वासुदेव, आत्ताचे व्यावसायिक नाही, वासुदेव आला त्याला धान दिलं जातं. त्याच्यानंतर तो नाव विचारतो त्या स्त्रीला. ती नाव नवऱ्याचं सांगत नाही, ती सासऱ्याचं नाव सांगते. ही परंपरा आहे आपली. मी यांची सून आहे, मी यांची बायको, असं कधीही स्त्री सांगत नाही. हा तो काळ आहे की कौतुक कोणाचं? सासऱ्याचं. त्याच्यामुळं माझा नवरा आहे आणि त्याच्यामुळं मी आहे म्हणून मूळ त्याला जातं. सासऱ्याचं नाव सांगते. आजही तुम्ही शाहीर साबळेचं जर वासुदेव गाणं ऐकलं ना, ती सासऱ्याचं नाव सांगते. त्या गाण्यात पण सासऱ्याचं नाव. ही परंपरा आहे. म्हणून सासरा आणि सून यांचं हे भावविश्व इतकी छान आहे. आंध्रलक्ष्मीची आणखी एक सुंदर कविता आहे, आणि ती कविता इतकी सुंदर आहे, संपतच आलेला आहे, आता थांबतोच मी. नवरा बसलेला आहे समोर, ती लहान मुलाला कडेवर घेतलेलं आहे तिने, आणि ती येऊन म्हणते, अहो बघा ना, बोर दाखवते ती. बोर, त्या बोराचा टवका गेलेला आहे. अरे वा, पोराला दात आले. किती छान आहे. म्हणजे नवऱ्याला पण कळालं, अरे पोराला दात आले.
त्या दाताने त्यांनी टवका तोडलेला आणि ती कौतुकानं दाखवते किती कवळे दात आहेत, त्याचा टवका तोडला त्यांनी. आणि एक शेवटची जी मला वाचल्यानंतर फक्त डोळ्यात पाणीच येतं माझ्या, अशी ही गाथा आहे. हाल महाराजांची गाथा आहे ही. स्त्रीला त्रिवार वंदन करावं अशा प्रकारची 409 क्रमांकाची हाल सातवाहनाने लिहिलेली गाथा आहे. एकोपन्न होई थणो बिओ पुल एही नह मोहा लिहिओ पुत्तस्स पिय अमस्स मंजणी सण्णाये धरिणीये. स्त्री निजलेली आहे, रात्रीची वेळ. एका बाजूला लहान मूल आहे, दुसऱ्या बाजूला पती निजलेला आहे, ती मध्ये निजलेली आहे. सगळेजण तिघेजण झोपलेले आहेत. तिला जाणीव होते आपल्या मुलांनी आपल्या अंगावर हात टाकलेला आहे. तो हात तिच्या एका वक्षावर पडतो आणि झोपेतच पान्हा फुटतो. बघा, झोपेतच पान्हा फुटतो. आई आणि मुलगा यांचं बोलणं. काही क्षणानंतर पतीचा हात येतो, तो दुसऱ्या वक्षावर पडतो आणि तेवढ्या भागात ती रोमांचित होते. माझ्या दृष्टीनं गहा सप्तशतीतली एक स्त्री जिच्याच मनामध्ये वात्सल्य आणि प्रणय या दोन भावना एकाच वेळी निर्माण होतात, अशी सृष्टीने निर्माण केलेली फक्त स्त्री आहे. तिला माझं वंदन असो आणि इथेच मी थांबतो. धन्यवाद.